प्रथमेश, तुला गाणं गाता येतं हे तुला कधी कळलं? मी एकदा म्हणजे बालवाडीत असताना पहिली स्पर्धा म्हणजे एक प्रयत्न केला होता की आपण एकदा गाऊन बघूया येतं का. मग त्या स्पर्धेत माझा बालवाडीत असताना पहिला नंबर आला होता. त्यामुळे तेव्हापासून मला कळलं की मला गाता येतं. आणि मी त्याच्यानंतर 2 वर्षांनी क्लास जॉईन केला. मग क्लास कुठे जॉईन केलास तू? चिपळूणला सतीश कुंट्यांकडे. तू क्लासिकल शिकायला कितव्या वर्षी सुरुवात केलीस? म्हणजे मी 3री पासून क्लासिकल शिकतो. 3री पासून तू क्लासिकल शिकतोयस आणि आता तू कितवीला आहेस? मी आता 9वीला आहे. 9वीला आहेस. म्हणजे 3री ते 9वी 6 वर्ष शास्त्रीय संगीताचं शिक्षण आपल्या गावापासून 30 किलोमीटर दूर असलेला क्लास करून हा मुलगा करतोय. शाल्मली, मी जेव्हा 1.5 वर्षाची वगैरे होते तेव्हा रेडिओवर एक गाणं लागलं की मी फक्त त्याच्याचकडे बघायचे आणि ते गाणं संपेपर्यंत मी त्याच्याचकडे बघायचे. पण तू शिकायला कधी लागलीस? मी चौथीला असताना शास्त्रीय शिकायला लागलीस. आणि म्हणजे तुलाही आता तू 9वीत आहेस. हो, तुलाही 5 वर्ष झाली शिकायला लागून. ओके, अवंती, तुझ्या बाबतीत काय झालं सांग? माझा जन्म खरं तर इंग्लंडमध्ये झालाय. तर मग तेव्हा तिथे एका नर्सरीत मला आईनी हे टाकलं होतं. तर मग त्यावेळेला तिथे 2 गाणी होती. तर एक ऑल थिंग्स ब्राईट अँड ब्युटिफुल आणि एक ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. ही 2 गाणी मी 2 वर्षाची असताना गायचे. आणि मग त्याच्यानंतर आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा साधारण मी 3 वर्षाची होते. त्याच्यानंतर आईनी सिरियसली गाण्याचा विचार केला आणि खरं तर मला कळण्यापेक्षा आई वडिलांच्या मार्गातून मला कळलं की मला गाता येतं. बरं, आणि मग तू शिकायला कधी लागलीस? मी सिनियर KG मध्ये असताना शिकायला लागले, पण क्लासिकल मी 2री पासून शिकते. आर्या, तुझ्या बाबतीत काय झालं तू सांग? मी अगदी 1.5-2 वर्षाची होते आणि माझी आई वेगळ्या खोलीत पुरिया धनाश्री राग घोटत होती. मी आईला त्रास देऊ नये म्हणून मी वेगळ्या खोलीत होते. माझी पणजी मला सांभाळत होती आणि आई कुठला सूर लावायची तर लगेच तो मी लावायचे. मग आईने तंबोरा काढला आणि मला एक सूर म्हणायला लावला. मग मी तो तसाच्या तसाच म्हटला आणि तो सुरात होता. मग तेव्हा घरच्यांना आणि म्हणजे घरच्यांनाच कळलं की मी सुद्धा सुरात गाते. आणि मग तू शिकायला कधी बसून लागलीस? मी क्लासिकल 3री पासून शिकायला लागले. क्लासिकल 3री पासून शिकायला लागलीस. येस, रोहित, तुझ्या बाबतीत काय झालं सांग? दूरदर्शनवर जसराजींची वगैरे कुठली अशी मैफिल लागली की मी असंच म्हणजे कानाला हात, ते जसे करतात कानाला हात लावून वगैरे असे वगैरे करतात तसंच मी करायचो. आणि माझे बाबा मला सांगून जायचे की मी 12 वाजता येणार आहे. मग 12 वाजेपर्यंत मी तेच टी व्हीमध्ये काय काय गाण्याचे कार्यक्रम लागतात तेच बघत बसायचो. तर मग मी लातूरला शिफ्ट झालो आणि तिकडे माझे गुरु पंडित विठ्ठलराव जगताप यांच्याकडे मी पहिलीपासून क्लासिकल शिकतोय. कार्तिकी, तू सांग बघूया मला, तू कधीपासून गायला लागलीस? माझे बाबा पण मुलांचा गायनाचा क्लास घेतात आणि मी पण तिथेच म्हणजे खेळत होती आणि तसंच तिथे जाऊन बसले आणि मुलांसोबत गायला लागली. बाबांना कळलं की पुढे जाऊन ही चांगलं गाऊ शकते. त्याच्यामुळे मग बाबांनी मला सारेगमपधनिसा या 2.5 वर्षाची असल्यापासूनच शिकवायला सुरुवात केली आणि मी गायला लागली. मग तुझे बाबा हेच तुझे गुरु आहेत? हो. वाव, व्हेरी गुड. हा, मुग्धा राणी, तू सांग. मी बालवाडीत होते तेव्हा मी एक मीराबाईचं भजन गायलेले आणि तेव्हा माझ्या बाबांना कळलं की हिला थोडं गाण्याचं ज्ञान आहे म्हणून माझ्या बाबांनी मला 2री गाण्याच्या क्लासला. अच्छा, 2रीत असताना तू गाणं शिकायला लागलीस. म्हणजे तू 2री, 3री आणि 4थी असे 3 वर्ष आता क्लासिकल शिकतेस ना? हा, श्रद्धा, तसं उड्या मारणं, धावणं हे सगळीच मुलं करतात, पण आपले पाय वेगळे आहेत. आपल्या धावण्यात काहीतरी वेगळं आहे, उड्या मारण्यात काहीतरी वेगळं आहे, असं तुला केव्हा जाणवलं? 7वीत मी हँडबॉल नॅशनल खेळले आणि त्याच वेळेस आमच्या शाळेत ॲथलेटिक्सच्या कॉम्पिटिशन व्हायच्या. तर त्यात मी लाँग जम्प 100 मीटरचे काही इव्हेंट केलेले. तर तिथे मी फर्स्ट आले. तर माझ्या आईवडिलांना आणि शिक्षकांना समजलं की मी ॲथलेटिक्स, हँडबॉलसारखंच ॲथलेटिक्समध्येही चांगलं करू शकते. 8वीत आल्यानंतर मी ॲथलेटिक्सला सुरुवात केली. शरद टिंग्या, ॲक्टिंग करायचीच आपण असं तू काही ठरवलं होतंस की ते असं सहज घडलं? म्हणजे आमच्याच गावचा डायरेक्टर ज्यांनी पिक्चर केलाय तो म्हणजे शाळेमध्ये मुलं हे करायचं तर मी आहे म्हणजे असं उड्या मार, जास्त त्रास दे, त्याला सांगितलं की हा मुलगा आहे करू शकतो काम. त्याच्यानंतर म्हणजे त्याला वाटलं की हा म्हणजे गावाकडचा मुलगा करू शकतो का नाही. त्याने पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये शाळा पाहिल्या, त्याच्यामध्ये माझी 1230 मुलामध्ये निवड झाली. हां मयुरेश,
तुझ्या घरामध्ये नाटक आहे. हो. पण हा नृत्याचा अंग तुला कुठून आला? आईकडून आला. म्हणजे लहानपणी म्हणजे कसं अंग हलतं तसं मी हलवायचो. म्हणजे आईला वाटलं की म्हणजे हा नाचू पण शकतो. आधी तिने शिकवायला सुरुवात केलेली. त्याच्यानंतर मग चांदीवाले सरांकडे मी एक कोर्स केला, तर तिथे फोक डान्स वगैरे शिकलो. आणि शिक्षणात तू आता 11वीला आहेस ना? हो. 10वीला किती मार्क मिळाले? 82% मिळाले मला. 82% मार्क मिळाले. ओके. प्रथमेश, मला सांग की तुझ्या रियाजाची आजची पद्धत काय असते? मी ज्यावेळी रियाज करतो त्यावेळी पहिल्यांदा ओंकार साधना करतो आणि नंतर सकाळचा जो रियाज असतो त्याच्यामध्ये खर्जस्वर म्हणजे खर्जाचा रियाज करायचा असतो. तर त्यामुळे पहिल्यांदा पहिला जो आपला मेन स्वर असतो सा, तो थोडा वेळ लावतो, त्यानंतर घोटतो, त्यानंतर मग हळूहळू खर्जाकडे येतो आणि मग नंतर पहिल्या सा पासून ते खर्जापर्यंत, खर्जापासून ते सा पर्यंत अशा ताना घेतो. बरं, हे तू रोज करतोस? हो. तुझ्या बाबतीत काय झालं रोहित? ओंकार साधना करतो 15 मिनिटं वगैरे आणि नंतर मग खर्जाचे स्वर लावत बसतो आणि शेवटी ज्यावेळेस रियाज संपत येतो 1-1.5 तास वगैरे झाल्यावर मग थोड्या काही बंदिशी असतात त्या म्हणतो. आर्या, गाण्याशिवाय आईकडून शिकण्यासारखं काय वाटतं तुला? तुझ्या नाट्य, संगीत, नाट्य असं सगळं वाटतं. अवंती, मला तू सांग की सारेगमप मध्ये तू का सहभागी झालीस? खरं तर सुरुवातीला जेव्हा ऑडिशन्स होत्या तेव्हा असंच म्हणजे आई, बाबा, गुरु यांनी सगळ्यांनी म्हटलं जा बघूया काय होतंय, एक एक्सपिरियन्स म्हणून जा. तिथनं चांगलं होत गेलं सगळं आणि मग नंतर आज मी जिथे आहे ते असं मला वाटतं की आई, बाबा आणि गुरु या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आज मी इथे पोहोचलेले. शाल्मली, तू मला सांग की सुरुवातीला तुझी अपेक्षा काय होती? आणि तुला मी मुद्दामून हा प्रश्न विचारतो कारण तू यश आणि अपयश अशा दोघांचाही सामना केलेला आहे सारेगमप मध्ये. जेव्हा मी यशस्वी होते असं मला वाटलं की पोचीन मी फायनल 10 पर्यंत तरी पोचीन. मग फायनल 10, 9, 8 जेव्हा राहिले तेव्हा मी एलिमिनेट झाले आणि त्यावेळेला मला खूप वाईट वाटलं. अजून काही शिक्षण सारेगमपकडे असं राहिलं की काय असं मला वाटलं. म्हणून मग तेव्हा मी जरा खचून गेले. पण त्यानंतर मग मी स्पोर्टिंगली घ्यायला लागले. त्यानंतर मला कॉलबॅकही आला आणि मग तेव्हा असं वाटलं की या संधीचं सोनं करावं. आणि एवढी बिंदास कधीच गायले नव्हते कोणत्याही स्टेजवर तर जेवढी मी कॉलबॅकला गायले. आणि मला वाटतं की मी जे बिंदास गायले आणि त्याचा मला फायदा झाला. त्यामुळे आता तू इकडं आहेस आमच्यामध्ये त्या बिंदासपणामुळे. थँक्यू. श्रद्धा, ठाण्यामध्ये आल्यानंतर तुझ्या समोरची कोणकोणती आव्हानं होती? म्हणजे नगर सारख्या ठिकाणून तू इथे आलीस. तसं ठाण्यात आल्यावर अडचण काही नव्हती कारण सुट्ट्यांमध्ये मी ठाण्यात यायची प्रॅक्टिसला. त्यामुळे क्लबचे डायनामोस क्लबला मी प्रॅक्टिस करते. रमेश दळवी आणि निलेश पाटकर सर आहेत माझे, तर त्यांच्याकडे मी प्रॅक्टिस करायची. त्यामुळे त्यांची ओळख होती आणि क्लबमध्ये पण सगळे मित्रमैत्रिणी होते. त्यामुळे तशी काही अडचण आली नाही. पण तिकडनं आल्यानंतर थोडा होमसिकनेस होता. मी मुलुंड केळकर कॉलेजला आहे, तर तिथे कॉलेज दुपारचं होतं. 12 ते 4:30 ते 5 असं असायचं. त्यामुळे माझी फक्त सकाळची प्रॅक्टिस होत होती. संध्याकाळी मला वेळ नव्हता मिळत. हेच सगळं चालू असतानाच माझी एक नॅशनल झाली. तर नॅशनलला मला मेडल मिळालं. प्रिन्सिपल सरांशी माझी ओळख झाली. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मला प्रॅक्टिसला संध्याकाळी वेळ मिळत नाही आहे. मग त्यांनी मला परमिशन दिली की तू लास्टचे लेक्चर्स अटेंड नाही केले तरी चालतील. आणि मग ते थोडं सूत्र बसायला लागलं प्रॅक्टिस आणि कॉलेजचं. श्रद्धा, तुला जर मी असं विचारलं ना की तुझं स्वप्न काय आहे ॲथलेटिक्समधलं, तर तू काय सांगशील? सध्या तरी माझं 2010मध्ये दिल्लीला कॉमनवेल्थ आहे ते खेळायचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यांनाच वाटतं ऑलिम्पिक खेळायला. म्हणजे 2012ची लंडन ऑलिम्पिक्स खेळावीस, हो ना? येस, आम्हालाही सगळ्यांना तसं वाटतंय. शरद, तू स्वतःची तयारी कशी केली या भूमिकेसाठी? त्याच्यासाठी मी काहीच तयारी केली नव्हती. का मी म्हणजे पहिल्यांदा गावातच राहत होतो, म्हणजे आता पुण्यात आहे आणि तो म्हणजे गावाकडचाच पिक्चर आहे. फक्त मला एवढंच करायला लागलं. त्याच्यामध्ये बैल आहे, मला कधीच सवय नव्हती बैला संगती राहायची. मला तेवढी मला तयारी करायला लागली. मला पहिल्यांदा खूप भीती वाटली. एक दिवस ते पहिले बैल घेतलं त्यांनी मला मारलं असतं, तर मी म्हटलं मला नाही करायचं पिक्चरमध्ये काम.
त्यांनी मग नवीन बैल घेतले, पण ते खूप शांत होते. त्याच्यामुळे मी करू शकलो काम. त्या पिक्चर मधला तुझा आवडता प्रसंग कुठला? दारू पिण्याचा, कारण तो पहिल्यांदाच केलता, दुसरे कळतं. कारण मला म्हणजे मी खरी पेलो नव्हतो, मला पाहायचं होतं लोक दारू पिल्यानंतर असं का करतात, ते स्वतः मी केलंय, त्यामुळे तो मला एकदम वेगळा वाटला. क्या बात आहे. मयुरेश, तू डान्सची प्रॅक्टिस किती कसा करतोस? आधी तसं व्हायचं शाळेच्या वेळात आणि क्लासेस थोडे हे व्हायचे, तर ऋतिक रोशन किंवा प्रभुदेवा असं त्यांचे डान्स बघून आपली स्वतःची बॉडी तशी त्यांच्यासारखी होते का, टर्न होते का, त्याप्रमाणे डान्सचा रियाज चालू होता. आता 8-10 तास रिहर्सल दिवसाला असते. किती? 8-10 तास? हो. कार्तिकी, तू मला सांग, अभ्यास आणि गाणं ह्याचा बॅलन्स तू कसा काय करतेस ग? अर्ध गाणं आणि अर्धा अभ्यास असा. तुला कसं का सारेगमप मध्ये यावं असं कसं वाटलं तुला? टीव्हीवर आलं होतं ऑडिशन कुठे कुठे आहे, आणि आधीपासूनच मला स्टेज डेअरिंग आहे, कारण बाबांचे पण कार्यक्रम असतात कुठे कुठे. बाबांच्या बरोबर कार्यक्रमात पहिलं गाणं गायलेलं तुला आठवतंय? कुठलं होतं ते? जे मी पहिल्या एपिसोडला गायलेली ज्ञानेश्वर महाराजांचा इवेले स्वरूप लाविले दारी, ते तू बाबांच्या बरोबर गायलेलं पहिलं. अरे वा, अरे वा, क्या बात आहे, क्या बात आहे. मुग्धा, तू मला सांग की तुला सारेगमप मध्ये कसं काय कळलं? तुला तुझ्या आई बाबांना कळलं असणार ना, त्यांनी तुला सांगितलं, काय झालं सांग? शाळेतल्या बाईंनी माझ्या आई बाबांना सांगितलं की तुम्ही हिला सारेगमपमध्ये नेऊन आणा, काय होतं आपण ते बघू. तर पहिल्या फेरीत मी गेले, तर तिथून पुढे गेले, मग दुसऱ्या फेरीत गेले, तिथूनही पुढे गेले, आणि म्हणून मी आत्ता फायनलमध्ये आहे सगळ्यांच्या आशीर्वादाने. प्रथमेश, मी तुला असा प्रश्न विचारतो की तर तू जेव्हा 28-30चा असशील 15 वर्षानंतर, तर तू कधी पाहिलंयस का की मी असा असेन आजपासून 15 वर्षानंतर? आजपासून 15 वर्षांनी म्हणजे 28 ते 30 वयापर्यंत, की मला अशा प्रोग्राम्सना जायला सुद्धा वेळ मिळता का मला, फक्त गाणं आणि गाणंच. सध्या मी क्लासिकल शिकते, तर मग अजून 5 वर्षानंतर मला किमान 1 ते 2 तास क्लासिकल गाता आलंच पाहिजे असं मला वाटतं. करिअरच्या दृष्टीने विचार करायला गेलं तर मला वेस्टर्न म्युझिक आणि इंडियन म्युझिक दोन्ही ह्याच्यात करिअर करायचं आहे. तर वेस्टर्न म्युझिकही मला इंडियन म्युझिकच्या तेवढ्याच ताकदीने गाता आला पाहिजे असं मला वाटतं. मी जिवंत असेपर्यंत मला जेवढं गाणं शिकता येईल तेवढं मी शिकीन, आणि फेमस किंवा असं लोकांचे वावा ह्याच्या पाठी लागणार नाही मी जास्त. मला जास्त करून क्लासिकलवर जोर द्यायचा आहे, कारण असं म्हणतात की क्लासिकल हा बेस असतो, आणि ते तुझं ध्येय आहे. हो. ओके, व्हेरी गुड. श्रद्धा, कॉमनवेल्थ मध्ये तो जो अनुभव होता ना, जेव्हा तू विक्रमी उडी ती घेतलीस, तर कसं 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 झालं तुला आठवतंय? जेव्हा मी त्या पीठवर गेले जम्प्स करायला, तेव्हा फर्स्ट जम्प मी केले तेव्हा मी 12.79 केली. तेव्हाच मला कॉन्फिडन्स आलेला की मी आता जम्प्स करू शकते. आणि ट्रिपल जम्पला 6 जम्प्स असतात, तर प्रत्येकीला 6 चान्स मिळतात. तर लास्ट 6 जम्पपर्यंत मी सेकंड पोझिशनला होते. 6वी जम्प मी फक्त एवढाच विचार करून मारली की भारताचा जो ध्वज आहे तो फडकला गेला पाहिजे आणि भारताचंच राष्ट्रगीत वाजलं गेलं पाहिजे, आणि एवढाच विचार करून मी ती लास्ट जम्प मारली. आणि त्या लास्ट जम्पवर मी फर्स्ट पोझिशनला आले. क्या बात. मला तू सांग, या स्पर्धेमधला तुझा सगळ्यात नावडता भाग कोणता? माझ्यामध्ये स्पर्धेमधला सर्वात नावडता भाग हे एलिमिनेशन आहे. आम्ही दरवेळेस ज्यावेळेस एपिसोड करतो त्यावेळेस आम्ही स्वतः असाच विचार करतो की पुढच्या ह्याच्यात सगळ्यांना सेम वोट आले पाहिजेत आणि कोणीच एलिमिनेट नाही झालं पाहिजे. अशी तुमची इच्छा असते. मुग्धा, तर एखाद्या वेळेला मिळाला नाही तर तू स्वतःला काय सांगतेस? वाईट वाटून घेत नाही, कारण जर आपलं काही चुकलं असेल तर परीक्षक जे सांगतात ते मी पाळते आणि पुढच्या वेळी नक्की नेहमी मिळण्याचा प्रयत्न करते. तू फारच आदर्श विद्यार्थिनी आहेस बाबा. मला सांग आर्या, की कौतुक इतकं होतंय तर ते डोक्यात जाऊ नये ह्याच्यासाठी तुम्ही काही करताय का खास? लोकांना माझं गाणं आवडतं, ते माझं कौतुक करतात, पण तरी मला माहिती आहे की आत्ता मी कुठे आहे आणि अजून मला कुठपर्यंत जायचं आहे.
तर मग मला म्हणजे छान वाटतं, लोकांना थँक्स म्हणून मग ते मी डोक्यातनं काढून टाकते. अवंती, मनासारखं गाणं जमत नाही त्यावेळेला तू स्वतःला काय सांगतेस? आधी एपिसोड झाल्यानंतर त्या गाण्यावर विचार करते मी आणि आई दोघी मिळून विचार करतो की काय कमी पडलं गाण्यात, का आवडलं नाही लोकांना गाणं, का परीक्षकांना गाणं आवडलं नाही. आणि त्यात बऱ्याच वेळेला उत्तर मिळतही नाही, कारण काहीही असू शकतं, कारण तब्येत चांगली नसू शकते किंवा त्या क्षणाला काय झालेलं असतं हे सांगता येत नाही. पण मग एखाद्या वेळेला असं जर झालं तर मग पुढच्या वेळेला तीच चूक जर ती आपल्याला शोधता आली तर पुढच्या वेळेला तीच चूक नाही झाली पाहिजे, असं ठरवून पुढचा एपिसोड करते मी. क्या बात. शाल्मली, मला सांग की तुझ्या आई बाबांचा, तुझ्या पालकांचा आजच्या तुझ्या यशामधला वाटा काय? मला वाटतं सगळ्यात जास्त वाटा त्यांचाच आहे ह्या स्पर्धेत मी सहभागी झाण्यासाठी. कारण जेव्हा मी पहिली ऑडिशन दिली तेव्हा मला आठवत आहे की मला नोड्यूल्स आलेले, तर माझा कॉन्फिडन्सच गेलेला. मला असं वाटलं की मी ऑडिशन्स देण्याच्या पण लायकीची नाही आहे आता, कारण इतके नोड्यूल्स आलेले, मला बोलता पण नीट येत नव्हतं. पण माझ्या आईबाबांनी इतकी मेहनत घेतली, कुठून औषधं, मग कोणाकोणाला विचारून, मग मोठ्या डॉक्टर्सना विचारून काय करावं, आणि ऑडिशन्सच्या दिवशी मला त्यांनी बरं केलं. तर मला वाटतं की या कॉम्पिटिशनमध्ये मी आले तर त्यांनाच जास्त मी थँक्स म्हणेन. कार्तिकी, तुझं सगळ्यात आवडतं गाणं? कृष्णे वेधिली विरहिणी बोले, कृष्णे वेधिली विरहिणी बोले, चंद्रमा करी तो उभा रागे माये, चंद्रमा करी तो उभा रागे माये, चंद्रमा करी तो उभा रागे माये, कृष्णे वेधिली. अंग अंग तव नंग, अंग अंग तव नंग, खुलवी मदन मंजिरी, देवदूत याचितात, देवदूत याचितात, सुखद संग माधुरी, अंग अंग तव नंग, खुलवी मदन मंजिरी. ऐक साध प्रेमाची मी रोज रोज तळमळतो, गोड तुझा हा मुखडा मी मनात घेऊन फिरतो, हे जाण प्रिय न जवळ तू ये, मेरे ताल से ताल मिलाले, हा जबरदस्त फंडा कर लो दिमाग ठंडा, हा जबरदस्त फंडा कर लो दिमाग ठंडा, जबरदस्त. मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. पाहुनी प्यार भरी मुस्कान, पाहुनी प्यार भरी मुस्कान, तुझ्यावर जान करीन कुर्बान, तुझ्यावर जान करीन कुर्बान. पाहुनी प्यार भरी मुस्कान, पाहुनी प्यार भरी मुस्कान. सावळाच रंग तुझा पावसाळी नभा परे, पावसाळी नभा परे, आणि नजरेत तुझ्या, आणि नजरेत तुझ्या वीज खेळते नाच रे. सावळाच रंग तुझा.
आमच्या ह्या सगळ्या विद्यार्थी पालकांना काही सांगायचं आहे का? युअर लास्ट मेसेज. मला असं सांगावंसं वाटतं की तुम्ही सर्व ऑडियन्स आणि आनंद काका आणि IPH संस्थेने जे आम्हाला बोलवलं इथे आणि आमच्याशी गप्पा मारल्या आणि तुम्ही आमच्या गप्पा ऐकल्यात त्याबद्दल मी आनंद काकांचे, IPH संस्थेचे आणि सर्वांचे आभार मानतो. आणि मी एकच सांगेन, राग मानू नका. मगाशी आनंद काकांनी जो प्रश्न विचारला की डोक्यात हवा जाऊ नये म्हणून तुम्ही काय करता, तर मी तरी असं करतो की म्हणजे मी माझ्या मनाला असं सांगतो की आपण अजून हवेत नाही आहोत, उलट आणि जमिनीवर सुद्धा नाही आहोत, उलट जमिनीच्या 2 फूट खाली आहोत. वा, क्या बात. मला वाटतं आता आपण प्रथमेशच्या सुरांनी आजच्या आपल्या पहिल्या सत्राची सांगता करूया. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. थँक्यू. वा. आज या सगळ्या लिटल चॅम्प्सनी मुद्दामूनच आपल्यासमोर कुठलीही स्वरसाथ नसताना फक्त त्यांच्या आवाजाची जादू आपल्यासमोर आज त्या सर्वांनी मांडली. आपण या सर्वांच्या भावी करिअरला मनापासून शुभेच्छा देऊया.